हॅलो एव्हरीवन. हे मी आज तुम्हाला माझ्या बागेतले मी स्वतः तयार केलेले काही बोनसाय दाखवणार आहे. सर्वप्रथम हा वड, हा 8 वर्षाचा आहे. हा पिंपळ आणि हा वड, हे तिन्ही बोनसाय मी सोबत तयार केलेले आहेत. त्यानंतरचा हा गुलमोहर, हा साधारणतः 5 वर्षाचा आहे. ह्या चिंचेचं बोनसाय हे सुद्धा 4 वर्षाचं आहे. हा परत एक वड, हा वड आणि हे ते गुलाबी फुलं ज्याला आपण उंदीरमारी असं म्हणतो. आता मी तुम्हाला माझ्या बागेतले काही बोनसाय दाखवले जे मी स्वतः तयार केलेले आहेत. हे बोनसाय तयार करण्याच्या आधीचा माझा लहानपणचा अनुभव फार रंजक आहे आणि गमतीशीर आहे. मी जेमतेम 7वी 8वीला असताना बोनसायविषयी वाचलं होतं. तर बोनसाय म्हणजे काय, तर बोनसाय म्हणजे एक प्राचीन कला आहे ज्यात मोठ्या वृक्षाचं वामन वृक्षात म्हणजे छोट्या वृक्षात रूपांतर केलं जातं. त्यासाठीची काही विशेष प्रक्रिया असते. ती प्रक्रिया करून हे बोनसाईज तयार केले जातात. तर माझ्या वाचनात असं आलं होतं की बोनसाय तयार करण्यासाठी आवश्यकमध्ये कोळसे हवे, काही बिटाचे तुकडे हवे आणि बोन मिल हवे. आता बोन मिल हवे तेव्हा मला एवढी समज नव्हती की बोन मिल म्हणजे काय, पण शब्दशः अर्थ घेतला आणि त्यात मला असं वाटलं की बोन म्हणजे हाडं आणि मिल म्हणजे त्याचा चुरा किंवा पावडर. मग आता त्यावेळेला ते काही मला उपलब्ध होणार नव्हतं आणि घरात याविषयी कोणाला काही माहितीही नव्हती. मग मी स्वतःच ठरवलं की आपण बोन मिल तयार करायचं. वडील नॉन व्हेजिटेरियन होते, घरी मटण आणलं जायचं. मग त्याचे हाडं पडलेले होते, मोठा वाडा होता, त्यात ते हाडं मी जमा केले आणि अक्षरशः ते हाडं कुठून मी बोन मिल तयार करण्याचा प्रयत्न केला. पण एवढी समज नसल्याने तेव्हा मला बोनसाय हा प्रकार नाही जमला. तो प्रयत्न माझा पूर्णपणे फसला. पण आता मी बोनसाय तयार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात मी यशस्वी झाले. माझ्या बागेत जवळपास 10-12 बोनसाय आहेत जे मी स्वतः बनवलेले आहेत. आता ते कसे बनवायचे हे मात्र मी तुम्हाला उद्याच्या पाकात सांगेन. आणि जपानी भाषेत बोन म्हणजे उथळ भांडं आणि साई म्हणजे रोप म्हणजेच बोनसाय. तर हे बोनसाय कसं बनवायचं, आता त्याच्या भरपूर शास्त्रोक्त पद्धती आहेत, पण मी माझ्या सोप्या पद्धतीने कसे बोनसाय बनवलेले आहेत ते मी तुम्हाला उद्या सांगेन.